तर आज आपण हिवाळा स्पेशल वाटाणा भात कसा करायचा तेच बघणार आहोत। हा भात मी कांदा व खोबऱ्याचं वाटण तयार करून करणार आहे। तर यासाठी तवा किंवा पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून एक उभा चिरलेला कांदा गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगल्यापैकी परतला गेल्यावर एक छोटी वाटी किसलेलं खोबरं घातलेलं आहे। हे दोन्ही मस्त ब्राउनिश होतपर्यंत लो फ्लेमवर परतून घ्यायचं। गॅस बंद करून यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं घातलेलं आहे। हे मिक्सरला फिरवून याचं वाटण तयार करून घ्यायचं। तर भात करण्याकरिता 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करून मोहरी, जिरं, जेही घरी खडे मसाले असतील ते, आवडीनुसार हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याचे पानं घालून खमंग फोडणी करायची। त्यानंतर जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते घालून खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचं। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 2 चमचे गोडा मसाला किंवा मग काळा मसाला वापरू शकता। हे थोड्या वेळ परतल्यावर एक टमाटर घातलेला आहे, 1 वाटी वाटाण्याच्या शेंगाचे दाणे म्हणजेच मटार घातलेले आहेत। त्यानंतर 1 वाटी 3 ते 4 वेळा स्वच्छ धुतलेले तांदूळ घातलेले आहेत। वरून चवीनुसार मीठ घालून हे थोड्या वेळ परतून घ्यायचं। तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालायचं आहे। उकळी येतपर्यंत काही मिनिटे तसं शिजवून घ्यायचं आणि मग झाकण ठेवून भात पूर्णपणे शिजतपर्यंत शिजवून घ्यायचा। भात शिजल्यावर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम कढी किंवा मठ्ठ्याबरोबर सर्व करू शकता।